मुंबईच्या वांद्रे परिसरातून 70 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची घटना उघडकीस येऊन काही तास उलटत नाही तोच गोरेगावमधून पुन्हा एकदा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। त्यामुळे मुंबईतून एकाच दिवसात 2 वेळेला बनावट नोटा, आधी गोरेगावातून 70, आधी वांद्रे इथून 70 लाख आणि आता आणखीन मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, काय माहिती आणखीन? मिलिंद जी, आज दोन मोठे डेव्हलपमेंट झाले। हे दोन मुंबई क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे। पहिला प्रकरण आहे, मुंबई क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे। 70,08,000 चे बनावटी 2,000 रुपयाचे नोटा जप्त करण्यात आलेले आहे। तीन जे आरोपी आहे, विजय कांबळे, जतीन सोलंकी आणि सचिन बंसी, असे तीन आरोपीचे नाव आहे। हे जे विजय कांबळे आहे हा मास्टरमाइंड आहे आणि हा पॉलिटिकल पार्टीचा एक कार्यकर्ता पण आहे। आणि हे लोक नालासोपारा या परिसरामध्ये जे बनावटी नोटा आहे ते तयार करत होते। याच्यासाठी एक हाई क्वालिटीचा स्कॅनर आणि झेरॉक्स मशीनचा वापर करून 2,000 चे नोटा बनावटी नोटा बनवत होते। आणि याच्यासाठी जो एक आरोपी आहे तो डीटीपी ऑपरेटर आहे, त्याला खूप टेक्निकल नॉलेज आहे आणि म्हणून तो जे सिरियल नंबर असतो नोटावर ते सिरियल नंबर पण चेंज करत होता। अशा प्रकारे 70,08,000 रुपयाचे बनावटी नोटा जप्त करण्यात आलेला आहे आणि 3 आरोपी अटक करण्यात आलेला आहे। आणि दुसरं प्रकरण गोरेगावचं आहे। गोरेगाव मधलं 4 लोकांना अटक करण्यात आलेला आहे, त्यांच्याकडनं 70 लाख रुपये जप्त करण्यात आलेला आहे। अजूनही पोलीस कारवाई करत आहे। हे पैसे कुठून आले, कशा पद्धतीने बनावटी नोटा तयार केला जात होता आणि एवढा मोठ्या प्रमाणात जे बनावटी नोटा आहे कुठे वापर केला जाणार होता, कोणाला द्यायचा होता, याचीही चौकशी सध्या क्राईम ब्रांच आणि पोलीस टीम करत आहे। नक्कीच मृत्युंजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।